गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आम्ही श्रीनगरमध्ये आहोत आणि आज आमचा शेवटचा दिवस आहे श्रीनगरमधला. आणि आज आम्ही श्रीनगरचं साईट सीन करून हाऊस बोटमध्ये स्टे करणार आहोत आणि उद्या सकाळी इथून आम्ही चेकआउट करणार आहोत. तर मित्रांनो, पहिले साईट सीन आम्ही घेतलेलं आहे हजरत बल दर्गा आणि आता आम्ही निघालो आहोत हजरत बल दर्ग्यामध्ये. तर चला मग न उशीर करता जाऊया. मित्रांनो, फायनली आपण हजरत बल दर्ग्यामध्ये आलो आहोत आणि तुम्ही बघून घ्या हजरत बल दर्गाचा इथला बाजूचा प्रिमायसेस. मी आतमध्ये तर कॅमेरा मोबाईल वापरू शकत नाही, मी पण तुम्हाला बाहेरून दाखवतो. पण ह्या साईडहून आलो आहोत, राईट साईडहून, हे बघा. आणि आता इकडे आपण गाड्या आपल्या उभ्या आहेत आणि आता आपण आतमध्ये जाऊया. तर चला मग न उशीर करता आपण पाया पडून निघूया. मित्रांनो, आता आपण हजरत बल दर्ग्यामधून निघालो आहोत आणि आता आपण शालीमार गार्डनला निघालो आहोत. शालीमार गार्डनला जाताना हा डल लेकच्या बाजूचा रोड आहे, तो तुम्ही बघून घ्या. किती सुंदर आणि युनिक असं दिसतंय बघा. डल लेक पण किती छान दिसतंय, चांगलं वाटतंय. सिटीमध्ये पण फिरण्यासाठी खूप मजा येते श्रीनगरला. तुम्ही जेव्हा पण याल तेव्हा ह्या सगळे साईट सीन तुम्ही इथे नक्की करा. शालीमार गार्डन, निशाद गार्डन, चष्मेशाही आणि परिमल गार्डन हे सर्व गार्डन मुघलांनी बनवलेले आहेत, म्हणून ह्यांना मुघल गार्डन्स असे म्हणतात. तर मित्रांनो, फायनली आपण आता शालीमार गार्डन मध्ये आलो आहोत आणि आता आपण इकडे उतरून शालीमार गार्डन फिरून घेऊ. तर चला मग न वेळ घालवता आपण शालीमार गार्डनला जाऊ. तर मित्रांनो, आता आपण शालीमार गार्डन मध्ये एंट्री केलेली आहे. 25 रुपये पर पर्सन इथे तिकीट आहे अडल्टची, आणि हाफ तिकीट 12.5 रुपये आहे मुलांची. तर अशा पद्धतीने इथे तिकीट चार्जेस आहेत. माझ्या मते बहुतेक गार्डन्समध्ये हाच रेट ऑलमोस्ट आहे. तर आपण आता गार्डनमध्ये एंट्री केलेली आहे. आपण लवकरात लवकर गार्डन बघून आपण निघूया. मित्रांनो, हे शालीमार गार्डनचा प्रिमायसेस आहे. गार्डन किती युनिक आणि छान बनवलेलं आहे बघा. खूप मोठं अशी प्रशस्त असं गार्डन आहे. इथे खूप साऱ्या मूवीची शूटिंग देखील झालेली आहे, पिक्चरची शूटिंग देखील झालेली आहे. आणि इथे तुम्ही आलात की तुम्हाला कमीत कमी फिरण्यासाठी 1-2 तासाचा तरी वेळ पाहिजे, तेव्हा तुमचे पूर्णपणे गार्डन फिरून होईल. मित्रांनो, इकडे ट्रेडिशनल कपडे घालून फोटोशूट करण्याचं काम चालू आहे. इथे हे बघा, हे तुम्ही बघत असाल खूप सारे असे कपडे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या व्हरायटी, जेंट्स, लेडीजचे, मुलांचे कपडे मिळतील आणि ते तुम्ही घालून तुम्ही फोटो सेशन करू शकता. तर चला मग आपण आपल्या लोकांनी ज्यांनी घातलेले आहेत त्यांचं आपण जाऊन थोडंसं शूट करूया. मित्रांनो, आपण नासपती झाडाखाली आलोय बघा. शालीमार गार्डनमध्ये नासपती झाड आहे, त्यामध्ये हे नासपती पण लागलेले आहेत. छोटे अजून थोडीशी लाल झाले, हाताजवळ नाही आहेत, त्यामुळे मी काढू पण शकत नाही आणि काढायला परमिशन पण नसेल. पण तुम्ही बघू शकता मस्त आलेले आहेत. मित्रांनो, आता आपण निशाद गार्डनमध्ये आलो आहोत. आता आपण निशाद गार्डन बघून पुढचं साईट सीन, हे साईट सीन झाल्यानंतर आपण डिसाईड करूया. तर चला मग न उशीर करता निशाद गार्डनमध्ये.
मित्रांनो, आता आपण निषाद गार्डनच्या आतमध्ये आहोत आणि निषाद गार्डनचा व्ह्यू बघा, लांबपर्यंत जो दिसतो तुम्हाला छानपैकी. समोरच अपोजिटला लेक आहे, दल लेक जो आपण म्हणतो लेक, तो लेक आहे समोरच. छान असे प्लेस आहे. तिथे तुम्ही काश्मीरी ड्रेस घालून तुम्ही फोटोशूट करू शकता, फोटो काढू शकता. मित्रांनो, अशा पद्धतीने आपलं निषाद गार्डन बघून झालेलं आहे. न वेळ घालवता आता आपण पुढच्या साईट सीनला निघूया आणि ते पाहूया. मित्रांनो, आता आपलं शालीमार गार्डन आणि निषाद बाग हे आपलं बघून झालेलं आहे आणि आपण आता बोटॅनिकल गार्डन, चष्मेशाही, परिमहल गार्डन हे 3 गार्डन आता आपण बघणार नाही आहेत, कारण की आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे. आपल्याला हाऊसबोट फिरायचे आहे, हाऊसबोटमध्ये आपल्याला एन्जॉय करायचे आहे. त्यामुळे हे 3 गार्डन ऑलमोस्ट सेम असल्यामुळे आम्ही हे स्किप करत आहोत. आणि आता आम्ही जे साईट सीन घेतलेलं आहे ते साईट सीन आहे ते शंकराचार्य मंदिर. तर शंकराचार्य मंदिर आम्ही पाहणार आहोत आणि लगेचच आम्ही हाऊसबोटमध्ये जाणार आहोत. शंकराचार्य मंदिरला गेल्यावरती साधारणतः तिथे पायऱ्या आहेत. एक 250 ते 270 पर्यंत पायऱ्या आहेत. त्या तुम्हाला तेवढ्या चढाव्या लागतात. तर काही लोक जाणार आहेत, काही लोक जाणार नाही आहेत. मी हाऊसबोटची तयारी करणार आहे जाण्याची, त्यामुळे मी देखील जाणार नाही आहे. तर मी तुम्हाला डायरेक्ट पुढचं साईट सीन हाऊसबोटमध्ये आपण एंट्री करूया. चला मग हाऊसबोटला. मित्रांनो, आता आम्ही पार्किंगमध्ये आमच्या बस उभ्या राहिलेल्या आहेत आणि आता आम्ही तिथेच बाजूला गेट नंबर असतात, हे असे बघा, हे गेट्स आहेत. ह्या गेटवरती जाऊन आता आम्ही हाऊसबोटमध्ये एंट्री करणार. मित्रांनो, आता आम्ही आमच्या हाऊसबोटच्या नावानुसार आम्ही आमच्या हाऊसबोटमध्ये बसून जाणार आहोत. प्रत्येक हाऊसबोट ही वेगवेगळ्या डेस्टिनेशनला जाणार. साईडलाच रूम असणार आहेत, पण एकत्र नसतात, हे वेगवेगळ्या पद्धतीने असतात. आणि अशा पद्धतीने आम्ही सर्वजण आमच्या हाऊसबोटमध्ये निघालो आहोत. तर चला मग, आपण आता सगळ्यांना सोडलेलं आहे, सगळे निघालेले आहेत. तर आपण पण आपल्या हाऊसबोटमध्ये जाऊया. तर मित्रांनो, आता आम्ही शिकाऱ्यामध्ये बसलोय आणि आता आम्ही निघालोय शिकाऱ्यातून. चला चला मित्रांनो, हाऊसबोटला जाऊया. शिकारीची राईड. मित्रांनो, ही आमची हाऊसबोट आहे, जी तुम्ही आता बघताय. छानपैकी जो पहिला हॉल लागला, असा हा डायनिंग हॉल आहे. इथे आपण रात्री जेवण करणार आणि इथून आतमध्ये आपला रूम चालू होतात. आणि आपला रूम आता कुठे आहे ते आपण बघूया. इथे कमीत कमी 3 ते 4 रूम्स असतात. मित्रांनो, हा आपला रूम आहे, आपला 4 बेड आहे हा. आणि आज आपण आजची लास्ट नाईट श्रीनगरमध्ये आज आपण इथे घेणार आणि उद्या सकाळी चेकआउट करणार. तर मित्रांनो, आता आम्ही हाऊसबोटमध्ये आहोत. हाऊसबोटच्या आम्ही
आनंद घेत आहोत, बसलो आहेत. मी आहे, दांडके सर आहेत आणि दादा आहे. दादा ते येईलच, शैलेश आहे. आता आम्ही हाऊसबोटच्या थोडं बाहेर जातो, थोडासा व्ह्यू बघतो. आणि इथे हे लागली ब्लॅकबेरी लागलेली आहे. तर आता ब्लॅकबेरी आपण झाडावरची काढून खाऊया, मस्त आहे. तर चला आमच्या बरोबर, चला. हा हे बघा इथे. तर मित्रांनो ही बघा ब्लॅकबेरी लागलेली आहे इथे, छान अशी मस्त अशी ब्लॅकबेरी. झूम कर. ब्लॅकबेरी मस्त छान टेस्टी है. उसको क्या बोलते हैं? मलबेरी. मलबेरी. मलबेरी मलबेरी खा. आणि सुंदर असं दल लेक आहे बघा, किती छान वाटतं बघायला. तुम्हाला ते परिमल दाखवतो बघा, ते तिकडे समोर बघा मित्रांनो, परिमल दिसतोय. हे शिकारा राईड आहे, शिकारा चाललंय बघा. दांडके साहेब काय शाकाहारी? हो शाकाहारी आहे. देव काय शाकाहारी? व्हेज, प्युअर व्हेज, प्युअर व्हेज. व्हेज 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 मित्रांनो, प्युअर व्हेज, पुरा व्हेज, पूर्ण व्हेज मित्रांनो. सुंदर आणि चांगलं छान हाऊस बोट मध्ये खाणं आहे व्हेजमध्ये. आम्ही त्यात आम्ही जेवण चाललेलं आहे. खूप चांगल्या पद्धतीने आम्ही तिघजण बसलोय. चला मस्त. गुड नाईट. गुड मॉर्निंग मित्रांनो, आता आपण निघत आहोत. चेकआउट केलेलं आहे आपण आता. मित्रांनो फायनली आमची आज टूर कंप्लीट झालेली आहे आणि आम्ही चेकआउट करून आम्ही परत घरी निघालो आहोत. तर त्याआधी आपले जेवढे पण ग्रुप मेंबर्स आहेत त्यांना आपण आता रिसीव्ह करू आणि एकत्र करू आणि मग आपण पुढच्या प्रवासाला निघूया. तर सगळे आता एकत्र यायला लागलेले आहेत. काही बोट चालत हे पण आता आलेले आहेत हाऊस बोट म्हणून. आता आपण पुढे प्रवासाला निघूया. मित्रांनो आमचा ट्रेनचा प्रवास चालू असतानाच आम्हाला कळलं की आमच्या ग्रुप मेंबर्समधील सरांचा बड्डे आहे आणि मग तो आम्ही बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी केक वगैरे मागवला आणि आम्ही तो फुल धमालमध्ये बड्डे सेलिब्रेट केला. तर मित्रांनो कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ हे तुम्ही मला नक्कीच कमेंट्स करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असल्यास सबस्क्राइबर जरूर करा आणि बेल आयकॉनचं बटन जरूर क्लिक करा. थँक यू फॉर वॉचिंग माय चॅनल.